गावकरी मंडळी आणि तरुण वर्ग सगळ्यांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, आज आपण या छोट्या गावात जी ग्राम स्वच्छता मोहीम राबवली, निस्वार्थीपणे जे ग्राम स्वच्छता मोहीम राबवली, त्या संपूर्ण मोहिमेला गावकऱ्यांचा एक चांगला पाठिंबा मिळाला आणि कौतुक करण्यास सगळ्यात जास्त पात्र आहेत या गावातली तरुण मंडळी। आणि गाव खरंच खूप सुंदर असा गाव आहे, सगळ्यांचा व्यवस्थित सहकार्य लाभला। तर ही एक सुरुवात होती मित्रांनो स्वच्छता मोहिमेची। या सुंदर गावाला स्वच्छ ठेवण्याचे सगळे कर्तव्य तुमचे आहेत, हे काम तुम्हालाच करायचं आहे। आम्ही बाहेरून आलो, एक सुरुवात झाली, यानंतरचा प्रवास तुम्हालाच करायचा आहे। तर सर्व गावकऱ्यांना आणि मित्रांना माझी नम्र विनंती आहे की गावात असे स्वच्छतेचे वेळोवेळी कार्यक्रम आयोजित करा, वृक्षारोपणासारखे कार्यक्रम आयोजित करा। आम्हाला बाहेरून जमेल तितकं आम्ही तुम्हाला सहकार्य करू, पाठिंबा करू आणि या सुंदर गावाला अजून सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। यानंतर मी 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करत आहोत आमचे मित्र भारतभाऊ बावनथळे यांना। त्यांनी 2 शब्द आपले व्यक्त करावे। हार्दिक नमस्कार मित्रांनो। स्वामी विवेकानंद म्हटलं होतं की या देशाचा विकास जर कोणी करेल तर फक्त युवकांचं संघटन झालं तर नक्कीच या देशाचा विकास होईल। आणि म्हणून ही कल्पना आमच्या मनात 2 वर्ष आधी आली आणि युवारंग या नावाचा क्लब आरमोरीमध्ये सगळ्यात पहिले स्थापन झाला। आता या युवारंगच्या माध्यमातून आम्ही समाजात ज्या अडचणी आहेत, गरिबांना ज्या अडचणी आहेत, दुर्बल घटकांना ज्या अडचणी आहेत, गावात ज्या अडचणी आहेत, त्या अडचणीवर मार्ग काढण्याचा आमचा युवारंग हा क्लब प्रयत्न करत असतो। मग गावात अडचणी म्हणजे कोणत्या, संकट म्हणजे कोणते, तर सगळ्यात मोठं संकट आहे आपलं आरोग्य। आणि आरोग्यासाठी आपला गाव स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। पण आमचा उद्देश निव्वळ गाव झाडणे नाही, या गावातला कचरा काढणे नाही, या गावातील माणसांवर, या गावातील माता भगिनींवर जे विचार आहेत, जे खराब विचार आहेत, जे अंधश्रद्धा रूढ परंपरेनं आलेले खराब विचार आहेत, यांचा सुद्धा आपल्याला घाण काढायची आहे। म्हणून युवारंग इथंच नाही थांबला, निवड स्वच्छता झाडं लावणं इथंच नाही थांबला, तर गरीब विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग सुद्धा चालू आहेत, गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुद्धा चालू आहेत, गरीब लोकांसाठी जे खालचे घटक आहेत, ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी आरोग्य कॅम्प सुद्धा घेण्यात आले। त्यांच्यासाठी पुस्तक सुद्धा, जे गरीब पोरं शाळेत शिकतात, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, त्यांना नोटबुक आणि पेनचं सुद्धा वितरण झालं। युवारंग इथंच नाही थांबला, तर ज्या मुलांमध्ये होतकरू मुलं आहेत, जे लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी उन्हाळी शिबिर सुद्धा घेण्यात आले, त्यांना अनेक ॲक्टिव्हिटीज शिकवण्यात आला। आणि म्हणून तुमच्या गावात आम्ही निस्वार्थीपणे जो काम केला आणि आपणही या कामात, या मोहिमेत आपण प्रतिसाद दिलात, आशीर्वाद दिलात। आणि युवकांना मी सांगतो की या युवारंगच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच आपल्या गावाचा विकास साधाल, अशी मी या चरणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद भारत भाऊ। मित्रांनो, आपल्या गावात या छोट्याशा निमित्तानं का होईना युवारंगची एक मुहूर्तमेढ रोवल्या गेली आहे। मित्रांनो, यानंतर एक 2 शब्दासाठी पाचारण करीत आहे मी आदरणीय सुनील भाऊ नंदरवा यांना। त्यांनी थोडक्यात आपले म्हणणे मांडावे। तर आज युवारंग सोशल क्लब आरमोरीच्या वतीने आणि विशेष म्हणजे ह्या गावच्या युवकांच्या सहभागाने जो नैनपूर वार्डामध्ये स्वच्छता अभियान घेण्यात आला। बंधू आणि भगिनींनो, ह्या चांगल्या उपक्रमाबद्दल आणि या उपक्रमामध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल मी आपलं आणि तसेच गावकऱ्यांचं आभार मानतो, हार्दिक अभिनंदन करतो। तर तुमच्यापासून सुद्धा गावातील अनेक महिलांना प्रेरणा मिळेल आणि हे आपण करा, एवढी मी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। मित्रांनो, आज आपण या पवित्र जागी जमलेलो आहोत। या निमित्ताने काय होईना एक आपण आज सर्वांनी शपथ घ्यायला पाहिजे स्वच्छतेचा। सर्वांनी हात समोर ठेवावं असं आणि उभे होऊ। आणि मी जी शपथ देत आहे ती तुम्हाला म्हणायचं आहे। मी आजपासून माझा गाव आणि माझा परिसर स्वच्छ ठेवीन। ती माझी सर्वात महत्त्वाची जबाबदारी राहील। मी माझा गाव व्यसनमुक्त करण्यासाठी
कसोशीने प्रयत्न करीन आणि माझं गाव नितांत सुंदर आणि स्वच्छ असा बनवेल अशी मी या शपथ घेत आहे. धन्यवाद. मित्रांनो, हा छोटेखानी कार्यक्रम इथंच संपला. सर्व गावकऱ्यांचा धन्यवाद. आम्हाला सहकार्य केल्याबद्दल, आमचा आदर सत्कार केल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की